हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? भार्गवी ट्युटोरियल्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत स्कॉलरशिपच्या क्लुप्त टेस्ट. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत दिलेल्या आकृतीतील चौरस ही संख्या कशी मोजायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो की दिलेल्या आकृतीमधील चौरस किती आहेत किंवा चौकोन किती आहेत ते मोजा. तर आता आपण मोजतो, पण आपल्याला खूप वेळ लागतो आणि स्कॉलरशिपमध्ये वेळ फार महत्त्वाचा असतो. आपण एका मिनिटात कसं उत्तर काढायचंय ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिल्यांदा काय करायचं, जे वरचे 4 चौकोन आहेत तिथे एक किती असतील वरती तेवढे अंक टाकून ठेवायचे. म्हणजे 1 2 3 4 आहेत म्हणून 4. आणि आडव्याला सुद्धा म्हणजे 1 आहे तर आपण 2 लिहिणार. आणि वरच्यांची पहिल्यांदा आधी बेरीज करून घ्यायची. बेरीज येते 10. पण इथे 2 आणि 2 दोनदा आलेले आहेत, त्यामुळे ह्याची जोड आपण करायची. त्यामुळे हे 2 आपण धरायचे नाहीत. म्हणजे इथे 1 अधिक 10 होतात 11. हे आपलं आलेलं उत्तर आहे. आता आपण मोजून बघूया की आपले आलेलं उत्तर हे बरोबर आहे की चूक. आता आपण मोजून बघूया. 1 2 3 4 5 6 7 8. आता हे 4 मिळून 1 म्हणजेच 9 10. आणि इथे तुम्हाला दिसत असेल हा चौकोन, म्हणजे झाले बरोबर 11. म्हणजेच हे उत्तर बरोबर आहे. तुम्हाला कसं वाटलं लाईक जरूर करा आणि मी असेच व्हिडिओ टाकत राहीन, ते तुम्ही नक्की पहा. थँक्यू.